कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक यू। ओके, थँक यू। हे पण आशूनेच केलंय का? कीर्ती, आई अगं, म्हणजे हे पण आशूने केलं असतं तर आता सुद्धा कौतुक झालं असतं ना त्याचं। मी आलेच। हा, तू इथे काय करतेस? बाहेर जात होते पण माझी पर्स राहिली आत। ते नंतर घे, आता शिवानीच्या सासरची मंडळी आहेत सगळी आतमध्ये। आलीत का? सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून। बरं ठीक आहे, जाते मी। जा। अजून किती वेळ आहे? आणि मिरवणुकीत ना आम्ही जरा मागेच राहू। हं, म्हणजे मला ना नाच गाण्याचा खूप त्रास होतो। अहो तुम्ही आता बघा, तुम्हाला खरंच खूप मजा येईल। मग पुढच्या वर्षी ना आपण आपल्या गणपतीची पण मिरवणूक काढू। बरोबर। पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी। आरतीला अजून किती वेळ? चला करूया सुरुवात, चालेल ना? हो। शी यार, काही दिवस आलेत माझे, स्वतःच्याच घराबाहेर थांबावं लागतंय। दिव्या राणी, मला ना तुझी ही अवस्था बघवत नाहीये ग। खरंच? म्हणूनच मी म्हणत होतो की हे एकदा विसर्जन झालं ना की आपण परत आपल्या गावी जाऊ। हा नाही या चंदन। अगं दिव्या, समजून घेण्याचा प्रयत्न कर। आजोबा तिकडे एकटेत आणि आता एवढे दिवस राहिलो ना आपण या वस्तीत। हे बघ, आपल्याला जर आपल्या त्या घरी जायचंय ना तर आपल्याला अगोदर गावाला जाऊन आजोबांना खुश करावं लागेल। त्यामुळे आपल्याला जायचंय। म्हणजे माझं स्ट्रगल संपणारच नाही आता। बरं ऐक, जेव्हा जायचं असेल ना तेव्हा मी सांगेन, पण ना मला आत्ताच काहीतरी सोल्युशन काढू दे। एक काम करूयात, आपण डिरेक्टली त्यांच्या समोर जाऊयात। तू वेडी झालीस का दिव्या? कशाला उगाच तिकडे जाऊन गोंधळ घालायचा आहे? अरे पण अगं हे बघ आई, आपण थोडा वेळ थांबू इकडे प्लीज। थोडा वेळाचा प्रश्न आहे, प्लीज प्लीज। मला बघायचंय चंदन, काय शिवाची सासू कशी तिच्यावर चिडते। दिव्या, तुला काय त्या शिवाशी पंगा घेणं मला परवडणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।